नमस्कार. आज आपण बोलणार आहोत फादर्स डे बद्दल. फादर्स डे, मदर्स डे असे अनेक दिवस आपले हल्ली साजरे केले जातात. त्याच्यामध्ये काही तथ्य आहे, काही शोबाजी आहे, हे मी मान्य करतो. परंतु आता आपण खरोखरच सिरियसली का बोलतोय फादर्स डे बद्दल? कारण फादर्स डे म्हणजे आपल्या वडिलांना नुसताच नमस्कार करायचा किंवा एक WhatsApp मेसेज पाठवून द्यायचा, एवढं तर सगळेच करतात. परंतु ह्या पलीकडे जाऊन आपण कधी विचार केलाय का, की ज्या माणसाने आपलं अख्खं आयुष्य आपल्यासाठी घालवलं. कष्ट करून आपल्याला मोठं केलं. त्याच्याकडे आपली काही कर्तव्य आहेत का? आपण त्यांना आपल्या बियॉन्ड द कॉल ऑफ ड्युटी असं जसं म्हणतो, तसं जाऊन आपण काही करणार आहोत का? तर मला असं वाटतं, की आपल्याला उतार वयात सर्वात मोठा प्रश्न जर कुठल्या माणसाचा असेल, तर तो त्याची हेल्थ असतो आणि त्या हेल्थसाठी आपण जर काही करू शकलो, तर ह्याच्यापेक्षा जास्ती चांगलं काहीही नसेल. तो सर्वात मोठा आशीर्वाद आपल्याला मिळू शकतो आणि म्हणूनच ह्या वेळेला अ, अनिल कॅन्सर क्लिनिकने विचार केलाय, की फादर्स डेच्या निमित्ताने आपण एक छोटंसं कॅन्सर स्क्रीनिंग पॅकेज ठेवावं, की सर्वात कॉमन कॅन्सर जो एक 60 नंतर असतो पुरुषांमध्ये, तो म्हणजे प्रोस्टेट कॅन्सर असतो, की जो हळू वाढतो. त्यासाठी आपण स्क्रीनिंग करावं. त्याची काही ब्लड टेस्ट, किडनीच्या काही टेस्ट आणि पोटाची सोनोग्राफी असं आपण इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केलाय. त्याचे रेट्स जे आहेत ते त्याच्या खालच्या तुम्हाला लिंकमध्ये मिळतील, की अतिशय सबसिडाइज्ड रेट्समध्ये आपण प्रयत्न करणार आहोत. म्हणजेच आपल्याला योग्य रीतीने फादर्स डे हा सेलिब्रेट करता येईल. नमस्कार.